छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलेलो आहे जुन्नर मध्ये. आणि का आलेलं त्याचं रिझन तुम्हाला माहित असेल की जुन्नर मध्ये याचं रिझन हे होतं की इथे शीट येते, तर त्या निमित्ताने इकडे काही फंक्शन असतात ते आपण बघणार आहोत, अटेंड करणार आहोत आणि पूर्ण जो माहोल असतो तो बघणार आहोत. तर त्या निमित्ताने आपण आलेलो आहे. तर आता आपण जाऊया शिवनेरी फोर्टला, आपण एक्सप्लोर करूया, जो माहोल आहे तो बघूया. बिकॉज इकडे ऑलरेडी खूप असं एकदम काय बोलतो भगवा भगवा दिसतं, लोक खूप म्हणजे दिसतात जास्ती प्रमाणात. तर इकडे आहे आपली उरपरी आणि इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि या साईडला राईट साईडला आपल्याला भेट दिसेल शिवनेरी फोर्ट. तर आता जाऊया आणि आपण बघूया की आज काय आहे. सो लेट्स गो. ओके, इकडे आता फायनली आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इथून आता वरती जायचा रस्ता आहे. तर आता आम्ही वरती चाललो. ही कॅब घातली बिकॉज ऊन खूप आहे आणि पार्किंगसाठी तुम्हाला इकडे फ्री भेटेल. इकडे काय नाही. आता आपण वरती जाऊ आणि आपण बघू काय इकडे गर्दीचा थोडी फार दिसते बिकॉज उद्या जयंती आहे. तर बोलतात की आज काही कार्यक्रम असेल संध्याकाळी, तर बघू काय काय नाही. इथे एंट्री आपल्याला करायला लागते आणि एंट्री फीस पण आहे, तर ते पण कपडे करायला लागते. चला आता फायनली आपण आलेलो आहे. इथून चालू होते पायऱ्या आणि इकडे जर तुमच्याकडे प्लास्टिक वगैरे काय असेल ना तर इकडे तुम्हाला डिपॉझिट करायला सांगतात. तर ती एक चांगली गोष्ट आहे बिकॉज इकडे कचरा वगैरे काय म्हणजे जास्ती वेस्ट वगैरे नाही होणार. तर त्या गाड्यांची तेवढं काय बोलतात स्वच्छतेसाठी चांगली गोष्ट आहे. आणि इकडे तुम्हाला एंट्री फीस वगैरे काय लागत नाही. इथे फक्त किती लोक तुमच्यासोबत चालले त्यांची फक्त नोंदणी करावी लागते. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा भव्य किल्ला शिवनेरी आणि समोर दिसतो तो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा. या दरवाज्यातून आत प्रवेश करताना इतिहास जणू जिवंत होतो. मजबूत दगडी बांधकाम, उंच भिंती आणि शत्रूला थोपवण्यासाठी केलेले रणनीती सगळंच काही. महादरवाजा हा फक्त प्रवेशद्वार नाही तर तो स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. इथून जात असताना प्रत्येक पाऊल आपल्याला त्या सुवर्ण काळात घेऊन जातं. आजही हजारो शिवभक्त आणि पर्यटक या दरवाज्यातून प्रवेश करून शिवरायांच्या स्मृतींना नमन करतात. तर हा होता महादरवाजा आणि आता आपण वर चाललोय. इकडे खूप थंड वातावरण आहे, तुम्हाला एवढं गरमी वगैरे जाणवणार नाही जरी गरमी असली तरी, बिकॉज इकडे झाडं वगैरे खूप आहेत. शिवनेरी किल्ल्यावर चढाई करत असताना एका मागोमाग अनेक दरवाजे पार करावे लागतात आणि त्यापैकीच एक महत्वाचा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा. या दरवाजाचं नावच सांगतं की इथे स्थापित आहे विघ्नहर्ता गणपतीचं स्मरण. पूर्वी किल्ल्यावर येणारे सैनिक आणि प्रवासी या ठिकाणी नतमस्तक होत पुढे जात असतात. वळणदार प्रवेशमार्ग आणि शत्रूला अडवण्यासाठी केलेली योजना हे सगळं मराठा किल्ल्यांच्या अभेद रचनेचं उत्तम उदाहरण आहे. आजही ते एक पाठोपाठ तीन ते चार दरवाजे आहेत. मग असा होता जो महादरवाजा, मग गणेश दरवाजा, अजून इकडे एक हात तुटलेला आणि त्या पाठी अजून एक दरवाजा. प्रोटेक्शन असायची किल्ल्यांची त्या काळात, कारण की शत्रूला समजायला नको की मेन दरवाजा कुठे आहे वगैरे, त्यासाठी. वाटेवर पुढे जात असताना आपल्याला भेटतो आणखी एक महत्वाचा टप्पा, पीराचा दरवाजा. या दरवाजाचं नाव इथल्या जुन्या परंपरेशी जोडलेलं आहे. असं मानलं जातं की या ठिकाणी एका पीरची स्मृती आहे, म्हणून या दरवाजाला पीराचा दरवाजा असं नाव पडलं. ब्लॉगर हो, काय चॅनल? टुरिंग विथ विनय. इथे आपल्याला एक आपला सबस्क्रायबर आपण एक अकाउंट वाढवला, तो चांगला मुलगा होता. त्यांनी बोलला तुमचं चॅनल काय, तुम्ही सांगितलं की टुरिंग विथ विनय, त्याने लगेच सबस्क्राईब केलं. तो बोलला ब्लॉग कधी पडणार, मी बोललो उद्या. आता उद्या पडणार की नाही माहीत नाही, बट आय विल ट्राय माय बेस्ट. उद्या शिवजयंती आहे तर उद्या मी ट्राय करीन की
व्लॉग टाकायला. इथे मी कॅमेरा काढतोय तर हर एक जण विचारतोय व्लॉगर आहेत का काय आहेत का. नुसतंच आहे चॅनलचं माझ्या फुकटमध्ये प्रमोशन करत बसले. स्वतःचं चॅनलचं प्रमोशन स्वतःच करायचं बिकॉज बाकी कोण करत नाही. आणि जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आणि जर तुम्ही पण सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा टुरिंग विथ विनय. ओके, तर हे आहे शिवाई माता मंदिर. तर या मंदिरचं अशी म्हणजे एका पुस्तकातील आहे. तर हे पुस्तक इकडे तुम्हाला फोटो दिसत असेल. तर या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की जेव्हा जिजामाता 7 ते 8 महिन्यांचे गरोदर होते तेव्हा त्यांनी एक नवस केलेला जे आपले थोरले पुत्र होते संभाजी महाराजांनी आपले पती शहाजी राजे भोसले त्यांच्यासाठी एक नवस केला. जेव्हा कारण ते तेव्हा युद्धावर होते तर त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी एक नवस केलेला की त्यांची सुखरूप परत यावे ते. असं त्यांनी नवस केलेला आणि त्यांनी नवसमध्ये असं बोललेलं की जर त्यांना पुत्रप्राप्ती झाली ते माताच्या शिवाई माता यांच्या नावावरनं त्यांचे जे पुत्र होईल त्यांचं नाव ठेवलेलं तर असं नवस ठेवलेलं त्यांनी. तर अशा प्रकारे आपल्या छत्रपतींचं नाव पडलं छत्रपती शिवाजी महाराज. इथे तुम्हाला स्वच्छता खूप चांगली भेटेल बाकी गडांपेक्षा बिकॉज इकडे स्वच्छता खूप जास्ती इम्पॉर्टन्स आणि खूप जास्ती महत्त्व दिला जातो. आय होप सगळ्याच गडांवर असं स्वच्छताचं हे असायला हवं. आता तुम्ही पाठी पण बघितलं इकडे झाडू मारत होते. हे मी फर्स्ट टाईम कुठल्या गडावर पाहिलं आहे. मी प्रताप गडावर गेलो आहे, खूप गडावर गेलो पण एवढी स्वच्छता कुठे नाही पाहिली. तर थम्सअप इकडच्या मॅनेजमेंट माहिती इकडे उद्या मुख्यमंत्री येणार आहे म्हणून इकडे तुम्हाला खूप पोलीस वगैरेचे बंदोबस्त दिसतील कारण उद्या शिवजयंती त्या निमित्ताने मुख्यमंत्री इकडे येणार आहे. तर मी हे नाही बोलत की त्यामुळे स्वच्छता बिकॉज मी ऐकलं खूप की हा गड खूप स्वच्छ आहे बाकी गडांपेक्षा. तर आता आपण चाललेलो आहे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण जे होतं त्या जागी आता आपण चाललेलो. आणि मी वरती तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ज्या रिझनसाठी असे खूप रिझन आहे पण मी काहीतरी मोहीम हे असं काइंड ऑफ विचार केलेला आहे. तर मी तुम्हाला त्याचं पुन्हा हे वरती जाऊन सांगतो. तर आता पहिला शिवाजी महाराजांचं जे जन्म ठिकाण आहे तिकडे जाऊन मी त्या मोहीमची एक अनाऊन्समेंट करतो तुमच्यासाठी. हेलिपॅड आहे हे उद्या मुख्यमंत्री येणार आहे तर त्याच निमित्ताने ही सगळी तयारी चालू आहे. हे हेलिपॅड आहे इथून वरतून हेलिकॉप्टर येणार आहे. तर असं काहीसं डेकोरेशन चालू आहे उद्या शिवजयंती निमित्ताने. इकडे तुम्हाला सगळं फुलांचं डेकोरेशन दिसेल. तर हे इकडे डेकोरेशनचं होतं आणि आतमध्ये पण फुलांचं डेकोरेशन केलं तुम्ही फोटोमध्ये बघू शकाल. इकडे मला माझा व्हिडिओ पॉज करावं लागतं कारण ह्याच्या पुढचे जेवढं पण ऑडिओ तर रेकॉर्ड माझा झालाच नाही कारण माझा माईक बंद होता. कदाचित त्या माईकची बॅटरी संपली असेल काय माहिती नाही. बट इकडे मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन सांगतो की इकडे मी काय बोलत होतो. इकडे मी असं बोलत होतो की दरवर्षी लोक काय ना काय संकल्प घेतात. कुणाला वेट लॉस करायचं, कुणाला वेट गेन करायचं असतं, कुणाला लग्न करायचं असतं किंवा कुणाला आपले काही स्वप्न पूर्ण करायचे असतं. तसंच मी एक यावेळी संकल्प असा घेतलेला आहे. ओके, तर मी संकल्प असा घेतला की यावर्षी मी जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामधले 11 महिन्यामधले 11 किल्ले व्हिजिट करणार आहे. तिकडची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे कसं तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि कसं जाऊ शकतात ते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार, हिस्ट्री सांगणार, इतिहास सांगणार तुम्हाला मी. तर आय होप तुम्ही सपोर्ट कराल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल, शेअर पण कराल. तर ही एक छोटीशी अनाउन्समेंट तुम्हाला सांगायची होती.
फायनली आता आम्ही झालेला आमचं पूर्ण एक्सप्लोअर केला. आम्ही पूर्ण गड एक्सप्लोअर केला. फायनली आता आलेलो इकडे जिकडे आम्ही आमची बाईक पार्क केली आहे आणि इकडे हे जे काका आम्ही त्यांच्याकडे हेल्मेट ठेवलेलं आणि मस्त आपला कुठले ज्यूस ते लिंबू ज्यूस पिला. आता हेल्मेट वगैरे घालू आणि परत निघू. परतीचा प्रवास आपला चालू करू. आणि तुम्हाला हे सांगायचं झालं तर तुम्हाला इकडे तुमच्याकडे बाईक वगैरे नसेल किंवा प्रायव्हेट कार वगैरे नसेल तुम्ही इकडे कसं येऊ शकतो मला मी सांगतो. जर तुम्ही पनवेलवरनं येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जुन्नरसाठी बसेस भेटतील. तर बसेसचे जे टायमिंग आहे तुम्हाला इकडे दिसतील या साईडला. तुम्हाला मी इकडे टायमिंग लावतो. आणि जर तुम्ही पुण्या वगैरेवर येत असेल तर तुम्हाला पहिला पुण्याला उतरायला लागेल आणि पुण्यावरनं तुम्हाला जुन्नरसाठी मल्टिपल बसेस भेटतात. तर तुम्हाला जुन्नर बस स्टॉपला उतरायचं आहे आणि तिथून आपले प्रायव्हेट रिक्षाज वगैरे असतात. तर तिकडून तुम्ही डायरेक्ट एक गडाच्या पायथ्याशी येतील. तर असं हा तुम्हाला काय बोलतात एक गाईड तुम्हाला देऊ शकतो मी. जर तुम्हाला विजिट करायचं असेल शिवनेरी फोर्टला फ्रॉम पुणे और पनवेल किंवा मुंबई वगैरे कुठे पण तुम्हाला जर विजिट करायचं तुम्ही असं करू शकता. सो यस आता पूर्ण एनर्जी डाऊन आहे. आता निघतो. 11 महिने 11 किल्ले 11 व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही नक्की बघा. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू तुम्हाला पुन्हा असाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन किल्ल्यावर. तर भेटू पुन्हा. स्तब्ध किल्ले. स्टे ट्यून्ड. पीस आउट अँड बाय बाय. काय बोलत